हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येत आहे. तर आज बनवलेलं मातीच्या भांड्यामध्ये आम्ही चिकनची रेसिपी. तर त्याच्यासाठी कांदा खोबरं भाजून घेतलेलं आणि कांदा खोबरं लसूणचं वाटण बनवलेलं ते शूट करायचं राहून गेलं. तेलावर मस्त वाटण फ्राय केलं. थोडंसं लालसर झालं वाटण की त्यामध्ये मसाले घालून घेतले. लाल तिखट घातले आणि हळद. दुसरा कोणताच मसाला घातला नाही आणि परतून घेतलं आहे. चुलीवरचं जेवण किंवा मातीच्या भांड्यातलं असं जेवण खूप छान लागतं. त्याच्यामुळे रेसिपी शेअर केलेली आहे. कोणतेही साधेसुधे मसाले असले तरी छान जेवण लागतं, भाजी छान होते. तर आता मसाले परतले की त्याच्यामध्ये मी चिकन घालून घेतलेलं आहे. भांडं थोडं छोटं झालं होतं, पण रस्सा आम्ही नंतर कमी केला. चवीनुसार मीठ घातलं आणि परतून घेतलेलं आहे. परतून घेतलं आणि त्याच्यानंतर ते पाणी घालून वाफेवर ठेवलं. रस्सा वाढवायचा असेल तर ताटावरचं हेच गरम पाणी मी घातलेलं आहे नंतर. आणि असंच मस्त चिकन शिजलं होतं. आज मी पहिल्यांदाच मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवलेलं. खूप छान झालेलं, बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, मी चालली. टाटा. चला चला चला. रुचा, ए रुचा. आता रुच्याची मस्ती खूपच वाढलेली आहे. हात सोडून बसायचा प्रयत्न करते, पण लगेच पडते थोड्या वेळाने. आणि आज मी तिच्यासाठी बनवलेलं मुगाची डाळ भात, म्हणजे एकत्रच बनवलेलं खिचडीसारखं. फ्लावर टाकलेलं आणि गाजर, तुपाची फोडणी देऊन ते सगळं फ्राय केलेलं. चिमूटभर मीठ आणि हळद घातलेले आणि मिक्सरला काढून घेतलं. पातळ पातळच असं तिला भरवलेलं आहे. अशा प्रकारे थोडंसं फ्लावर घातलेलं आणि गाजरचे तुकडे शिजवून घेतले आणि मग नंतर मिक्सरला काढते. असा हा आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.